नमस्कार माझ्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल की मे महिन्यामध्ये मार्च आणि एप्रिल महिन्याचे रखडलेले हप्ते म्हणजे दोन्ही एकत्र मिळून म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली होती। सरकारच्या वतीने याबद्दल तब्बल 730 कोटी रुपयांचे निधी देखील मंजूर करण्यात आलेला होता। परंतु अनेक महिला अशा आहेत की ज्या पात्र असूनही त्यांच्या खात्यात अजून एकही रुपया आलेला नाही। तसेच सरकारने काही नवीन नियम लागू केलेले आहेत ज्यामुळे लाखो महिला या योजनेतून अपात्र ठरल्या जात आहेत। जर तुमचेही पैसे अडकलेले असतील तर तुम्हाला आता काय करावे लागेल, वितरण खरंच सुरू झालेले आहे का, याबद्दलची आपण संपूर्ण सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ सविस्तर नीट शेवटपर्यंत नक्की बघा। आता राज्य सरकारने मार्च आणि एप्रिल महिन्याचा निधी मंजूर केला असून अनेक जिल्ह्यांमध्ये डीबीटी द्वारे महिलांच्या खात्यामध्ये 3000 चे हप्ते जमा होण्यास टप्प्याटप्प्याने सुरुवात झालेली होती। जर तुम्हाला मे महिना संपत आला तरीही मेसेज किंवा पैसे आले नसतील तर त्याचे मुख्य कारण म्हणजे बँक खात्याशी KYC प्रलंबित असणे किंवा सर्व्हरवरील लोडमुळे प्रक्रिया संथ गतीने असणे असेही असू शकते। त्यामुळे सरकारने प्रक्रिया थांबवलेली नाही, ही टप्प्याटप्प्याने सुरूच आहे, यावरून आपल्याला कळू शकतं। तर बहिणींनो, सरकारने आता अर्जाची कडक छाननी आणि फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजेच प्रत्यक्ष तपासणी सुरू केलेली आहे। खालील कारणामुळे अनेक महिला अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे काही कारणांमुळे अनेक महिलाही अपात्र ठरून त्यांचे हप्ते बंद केलेले आहेत। आता आपण जाणून घेऊया, ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या महिला सुद्धा अपात्र ठरलेल्या आहेत। कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर कोणत्याही 4 चाकी गाडी किंवा कार असेल तर त्या महिलांना सुद्धा लाभ मिळणार नाही। आता तुमच्याकडे फक्त दुचाकी वाहन असेल, 2 व्हीलर असतील तर काळजी करण्याचं कारण नाही, दुचाकी असणाऱ्या महिला ह्या पात्र असणार आहेत। जर एकाच रेशन कार्डवर किंवा कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असेल तर सुद्धा त्या महिलांना सुद्धा यामध्ये बाद करण्यात आलेला आहे। कुटुंबातील कोणीही आयकरदाता म्हणजेच टॅक्स भरत असतील किंवा सरकारी कर्मचारी असल्यास अर्ज अपात्र ठरल्या जाणार आहे। आता पात्र महिलांसाठी पात्र असतानाही पैसे मिळावे म्हणून काय करायला हवं तर ह्या आपण जाणून घ्या। जर तुम्ही सर्व निकषामध्ये बसत आहात, तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि तरीही पैसे आले नसतील तर ताबडतोब तुम्ही आता ह्या गोष्टी करायच्या आहे। सर्वप्रथम तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे। KYC पूर्ण झाली आहे की नाही हे जवळच्या बँक खात्यात किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन तुम्ही नक्की तपासू शकता। लाडकी बहीण योजनेचे अधिकृत पोर्टल किंवा ॲपवर लॉग इन करून तुमचा अर्ज अप्रूव्हर म्हणजे मंजूर दाखवत आहे की नाही किंवा पेंडिंग दाखवत आहे किंवा डिसअप्रूव्हर दाखवत आहे हे तपासायचं आहे। त्यानंतर जर तुम्ही सर्व काही बरोबर असूनही पैसे येत नसतील तर राज्य सरकारच्या महिला व बाल विकास विभागामध्ये म्हणजे 181 या अधिकृत टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकावर सुद्धा संपर्क साधू शकता, तुमची तक्रार नोंदवू शकता। याशिवाय तुम्ही अंगणवाडी सेविका असतील किंवा स्थानिक मदत केंद्राशी संपर्क साधू शकता। तर बहिणींनो, अजिबात काळजी करू नका। जर तुम्ही पात्र असाल आणि सर्व कागदपत्रे योग्य असतील तर तुमचे पैसे लवकरातच लवकर तुमच्या खात्यात जमा होतील। फक्त बँकेत जाऊन आधार लिंकिंग हे नक्की तपासून बघा, तुम्हाला मार्च एप्रिल महिन्याचे 3000 रुपये मिळाले आहे की नाही, की तुमचे पैसे अजूनही अडकलेले आहे, आम्हाला खालील कमेंट करून नक्की सांगा। आता हा महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणी आणि नातेवाईक महिलांना शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन आणि सरकारी योजनेच्या माहितीसाठी आपल्या शासकीय योजना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।